नारी शक्ती न्यूज, नारीचा आवाज, सत्याची ओळख. प्रभाग क्रमांक 41 मधील शिवसेना शिंदे गटांचे अधिकृत उमेदवार प्रमोद नाना भानगिरे, सारिकाताई पवार यांच्याबद्दल थेट नागरिकांचे जनमत, नागरिकांचा कौल शिवसेना शिंदे गटालाच. पहा नारी शक्ती न्यूज चॅनलचा ग्राउंड रिपोर्ट. आज आपण साठेनगर मध्ये आहोत, प्रभाग क्रमांक 41 मध्ये. तर स्थानिक जनतेचं मत आपण जाणून घेणार आहोत. आम्हाला सगळे सहकार्य करतात, दोघं बी सगळे आमच्या इकडे चांगलं आहे. इकडे बस सारिकाताई आणि नानांनी मिळून सोडवले सगळे सोडवले आमच्या इकडे. तुमच्या इथे कुठले कुठले प्रश्न होते जे तुम्हाला अडथळे येत होते? आम्हाला पाण्याचे, लाईटीचे, चेंबरचे सगळे काही काम करून दिलेले आहे आम्हाला. सगळे कोणी करून दिले तुमचे? नानांनी आणि सारिकाताईंनी. हो. आज जे आता आपल्या इथं दोन उमेदवार आहेत, सारिकाताई पवार आणि प्रमोद नाना भानगिरे. तर सारिकाताईंचं काम कसं आहे? काय चांगलं काम, चांगलं आहे सगळं चांगलं आहे. हो, चांगलं आहे. तुम्हाला म्हणजे आपल्या वर्षी वगैरे येऊन जाऊन करतात? हा, येऊन जाऊन करतात. कुठं कधी माणसाच्या अडचणीसाठी येते. हा, येतात. काल त्यांच्यावरती दगडफेक झाली प्रचारादरम्यान. लोकांना म्हणूनच त्यांनी दगडफेक केलेली. हा, चांगलं काम करतात, कुठे पण जातात, कुठे कामं करतात म्हणून त्यांच्या विरोधकांनी दगडफेक केली. अन्याय करायला लागला. आता काय फरक पडेल का त्यांच्या याला, विजयाला? काय वाटतं तुम्हाला? म्हणजे निवडून येतील का चांगले? हा, येतील, निवडून येतील. दगडफेक केली काय केलं तरी काय फरक पडत? काय फरक पडत नाही. बघितलं तर त्यांनी बुक वाटप वगैरे नाही का, हे शाळेच्या संदर्भात सगळं काही ते करतात. त्यांच्या गाडीवर दगडफेक करणं इतकं कारण काहीच नाहीये, पण हे निंदकांचं असू शकतंय. विरोधकांना त्यांचं विकास कामं बघवली नाहीत असं वाटतं? हा, त्यांचे विकासाचे कामं जे आहेत ते खूप चांगले आहेत, त्यामुळे त्यांना असं त्यांनी दगडफेक केली असावी. आणि म्हणजे काही जरी केलं ना, निंदकाने त्यांचे कामं दाखवाव. त्यांनी म्हणजे त्यांच्या गाडीवर दगडफेक करायची हिंमत ज्यांची झाली ना, त्यांनी त्यांचे कामं दाखवाव, त्यांचा विकास काय आहे ते दाखवाव, तरच मग यांच्यावर दगडफेक करायची. विकास कामातून त्यांनी दाखवताना अपयश दिसते असं तुमचं म्हणणं आहे? हो, बरोबर. आणि त्यांनी नाही का, म्हणजे कितीही प्रयत्न करू द्या, त्यांना आमचा पुरेपूर पाठिंबा नानांना आणि त्यांच्या सहकार्यांना राहील. सारिकाताईंना प्रमोद नाना तुमचा पाठिंबा राहील? 100%. हा, सारिकाताईंना आणि नानांना 100% आमचा पाठिंबा राहील. तुम्हाला काय वाटलं, कुठल्या पक्षाला बहुमत मिळालं इथून? शिवसेना नानांना सपोर्ट, नानांनाच पाठिंबा मिळाला 100%. सारिकाताई नानांना 100% पाठिंबा आहे. कारण त्यांचे कामच तसे आहे. जास्त लांबची गोष्ट बघू नका. आता 4 ते 5 दिवसाआधी माझ्या एरियामधले चेंबर तुंबलेले होते. तर मी नानांचे PA प्रकाश भाऊ यांना कॉल केलेला, तेव्हा त्यांनी सांगितलंय की लगेच 1-2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला तिथे पाठवतोय. आणि त्यांनी चेंबरवाले माणसं पाठवून सारिकाताईंनी प्लस सारिकाताईंना पण कॉल केलेला, त्यांनी सुद्धा त्यांचे 2 माणसं पाठवून त्यांनी म्हणजे अक्षरशः 2-2 टीम तिथे हजर होते. आणि अक्षरशः एका वेळेस, आणि मी एका चेंबरची कंप्लीट केली, त्यांनी 3 चेंबरचं काम करून गेले. सामान्य माणसासाठी लगेच तिथं उपलब्ध होतात? लगेच उपलब्ध होतात. ओके, चला, धन्यवाद. ठीक. परमेश्वराला मी विनंती करतो, अशा चांगल्या माणसाला तुमचा आशीर्वाद मिळेल का? हो, 100%, 101 लाख टक्के मिळेल. बहुमत मिळेल का शिवसेना? हो, 100% शिवसेनालाच मतदान होणार. आपलं नानाच निवडून येणार. तुमचं नानांना पाठिंबा आहे तसं सारिकाताईंना पण आहे का? हो, दोघांना आमचा पाठिंबा असणार आहे आमचा. असं काही नाही की असं वेगवेगळं करणार नाही. आम्ही दोघांना पाठिंबा आहे आमचा, 100% पाठिंबा आहे आमचा. आणि या प्रभागातनं 2 नगरसेवक जे असतील ते सारिकाताई आणि प्रमोद नाना हे नक्की असतील का? हो, 100% असतील. 101% ते दोघंच असतील नगरसेवक. हा प्रभाग क्रमांक 41 आहे. याच्यामध्ये सारिकाताई पवार आणि प्रमोद नाना भानगिरे 2 उमेदवार आहेत. त्यांची कामं कशी आहेत, काय सांगाल इथं? नानाच्या कामाबद्दल तर बोलायचा काही सवालच नाही, कारण ते भरपूर त्यांची खूप कामं केलेली आहे त्यांनी. आता मी जसं इथं आले तेव्हापासून बघते, कचऱ्याचा प्रॉब्लेम होता, पण तो एकदम चांगल्या पद्धतीने त्यांनी हँडल केलेला आहे. रोज इथं गाडी येते आणि कचरा सगळ्यांचा जातो. नंतर ड्रेनेज लाईनचं काम झालेलं आहे आणि रस्त्यांचं पण. आणि इथं कॅमेरे आता बसवले त्यांनी. थोडं चोरीचं प्रमाण झालं होतं इकडं. हा, तर त्यांचं काम विशेषच आहे. आणि सारिकाताईंचं पण काम खरंच चांगलं आहे. आणि कधी ते आपण कोणत्याही अडचणीला लगेच उभा राहतात. मध्यरात्री जरी आपण गेलो तरी पण ते लगेच काम करतात आपलं. प्रभागातल्या जनतेच्या पसंती 2 उमेदवार आहेत, त्यांची पसंती त्यांना मिळाली आहे जनतेची. त्या उमेदवारांच्या गाडीवर काल दगडफेक झाली. त्यांची कामं बघून म्हणजे कामं चांगली करतात म्हणून विरोधकांनी दगडफेक केली. त्याबद्दल काय सांगाल? तुम्हाला काय वाटतं, दगडफेक केल्याने यांचा प्रचार म्हणजे त्यांना मत कमी होईल का मत वाढतील, काय वाटतं तुम्हाला? विरोधकांचा हा विरोध तर असणारच आहे. बरोबर. पण काम करणारे माणसं कधी थांबणार नाहीत. बरोबर. काम करणारच आहेत. आणि काम करणारे माणसं पुढे यावे अशी आमची इच्छा आहे. आणि हेच नगरसेवक पाहिजेत. नानांचं काम म्हणजे काय,
म्हणजे एकदम स्तुती पद्य आहे तो. बरोबर बरोबर. हा? तुमचा पाठिंबा आहे महिला भगिनींचा सगळ्या इथं? सगळ्यांचा आमचा पाठिंबा आहे त्यांना आणि नानाच यावेत अशी आमची इच्छा आहे आणि येणारच. आणि सारिकाताई पवार पण निवडून येणारच. बरं ओके धन्यवाद. तू फक्त तेवढं बोलायला चालू करायचं लगेच. ताई, इथं सारिकाताई पवार आणि प्रमोद नाना भानगिरे उमेदवार आहेत, त्यांची कामं कशी आहेत काय सांगता तुम्ही? कामं अगदी उत्तम आहेत त्यांची. बर करतात ती छान कामं करतात. आम्हाला बी त्यांची कामं आवडलेली आहे ती. आणि काय काय काम आहेत त्यांची इथं? ते आपल्या चिंबरची कामं करतात, रस्त्याची कामं करतात अशी. आणि काय सांगितलं की येतात बी बघण्यासाठी. हे बर अशी कामं चांगली आहेत त्यांची. म्हणजे नागरिकांच्या अडचणीला उभी राहतात लगेच. हा लगेच उभी राहतात. अशा लोकांना तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून देणार का? देणार की बहुमताने निवडून देणार तुम्ही? देणार देणार ओके धन्यवाद. देणार. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.